आपण मशागत करत असताना गांडुळांची संख्या जर पाहायला तुम्ही जर गेलं तर कदाचित असं वाटतं की आपण गांडूळ खताचा बेडच नांगरतोय काय. अशा पद्धतीने नांगरठीमध्ये आपल्याला प्रत्येक ढेकळाच्या पाठीमागे आपल्याला एक तरी दोन तरी गांडूळ या ठिकाणी भेटतात. जर आपल्याला त्या ठिकाणी केमिकलचा वापर जर जास्त झालेला असता तर नक्कीच या ठिकाणी एकही गांडूळ आपल्याला पाहायला मिळालं नसतं. आज या ठिकाणी तुम्ही जर बघितलं एक एकरचा प्लॉट आहे हा, आणि एक एकरमध्ये जर गांडुळांची संख्या बघितली तर एक टेलरभर गांडूळ निघतील एवढी संख्या त्याच्यामध्ये प्रचंड आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या या शेतामध्ये सध्या मशागतीचं काम चालू आहे आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना ज्यावेळेस आपण पीक उभं करतो त्यावेळेस अनेक समस्या जाणवत असतात. मग त्या समस्यांमध्ये कधी कधी वातावरणाचा बदल असतो, वातावरणामुळं समस्या आलेल्या असतात, कधी रोगाचं निदान झालं नाही, त्यावर औषध आपल्याला योग्य भेटलं नाही, अशी काही अनेक कारणं असतात. पण सगळ्यात महत्त्वाचं मेजर कारण जे पिकामध्ये आपल्याला भविष्यात अडचण येते ही मेजर कारण म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं मशागत असते. मित्रांनो, मशागत जर चुकीची झाली तर उद्याचं उभं करणारं जे पीक आहे हे सुद्धा आपल्याला साथ देत नाही. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. मित्रांनो, आपण शेतीमध्ये वेगवेगळे व्हिडिओ करत असतो आणि मध्यंतरी फ्लावरबद्दल आपण व्हिडिओ केले आणि प्रचंड असे व्हायरल झाले. उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपल्या शेतकऱ्यांनी मला दिला, त्याबद्दल शेतकऱ्यांचे मी पहिल्यांदा धन्यवाद व्यक्त करतो. मित्रांनो, आपण शेतीमध्ये आजपासून मशागतीपासून तर डायरेक्ट हार्वेस्टिंगपर्यंत आपण डेली व्हिडिओ आपण आपल्या पेजवरती बनवणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की आमच्या व्हिडिओला लाईक करत जा, शेअर करत जा आणि चॅनलला सबस्क्राईब करत जा. तर मित्रांनो, आपण आज मशागतीचं काम चालू आहे. जो प्लॉट दिसतो ह्या प्लॉटमध्ये फ्लावरीचं पीक होतं आणि फ्लावरीच्या पिकामध्ये आपण कल्टिवेटरच्या साहाय्याने युरियाचं खत टाकून कल्टिवेटरच्या साहाय्याने त्या ठिकाणी मिक्स केलं आणि त्याच्यानंतर एक 15 दिवसानंतर आपण नांगरणी करतोय. मित्रांनो, व्हिडिओचं विशेष सांगायचं असं आहे का व्हिडिओ करण्याचं कारण त्यामागचं असं आहे का ज्यावेळेस आपण फ्लावर पीक घेत होतो तर फ्लावर पीक भरमसाठ येण्यासाठी आपण त्याच्यात रासायनिक खतांचा आपण त्याच्यात वापर केलेला होता. म्हणजे उत्पन्न जर काढायचं ठरलं तर रासायनिक खतांचा आधार घ्यावा लागतो आणि जर मार्केट जर चांगलं जर असलं शेतकरी त्याचा वापर अधिक प्रमाणात करत असतो. तर मित्रांनो, त्याच पद्धतीनं आपण या ठिकाणी आपल्या प्लॉटमध्ये फ्लावरचं भरमसाठ उत्पन्न काढलं, रासायनिक खतांचा त्या ठिकाणी वापर केला. पण व्हिडिओ बनवायचं असं आहे की मशागत आपण करतोय आणि आपण मशागत करत असताना गांडुळांची संख्या जर पाहायला तुम्ही जर गेलं तर कदाचित असं वाटतं का आपण गांडूळ खताचा बेडच नांगरतोय काय. अशा पद्धतीने नांगरठीमध्ये आपल्याला प्रत्येक ढेकळाच्या पाठीमागे आपल्याला एक तरी दोन तरी गांडूळ या ठिकाणी भेटतात. मित्रांनो, काल दिवसभर नांगरणी चालू असताना असंख्य कावळे या ठिकाणी आले, असंख्य पक्षी या ठिकाणी आले. पण 2 दिवसापासून आपण दिवसाची नांगरणी या ठिकाणी बंद केलेली आहे. नांगरणी आपण रात्रीची घेतोय कारण ज्यांना जीव लावला आपण, ज्या गांडूळ पक्षी उचलू नये ह्या हिशोबाने आपण रात्रीची नांगरणी करतोय. तर मित्रांनो, तुम्हाला मी आता दाखवतोय गांडूळं कशी निघताय नांगरठीतून. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय होतं, आपण जमिनीत कितीही रासायनिक खतांचा वापर करा, आपण कसा करतो त्याचं प्रमाण काय वापरतं याच्यावर डिपेंड असतं. आणि मित्रांनो, जर जमिनीमध्ये गांडूळं दिसले म्हणजे आपण जमिनीची हेल्थ कशी आहे हे आपल्याला लगेच लक्षात येतं. जर आपल्याला त्या ठिकाणी केमिकलचा वापर जर जास्त झालेला असता तर नक्कीच या ठिकाणी एकही गांडूळ आपल्याला पाहायला मिळालं नसतं. आज या ठिकाणी तुम्ही जर बघितलं एक एकरचा प्लॉट आहे हा, आणि एक एकरमध्ये जर गांडुळांची संख्या बघितली तर एक टेलरभर गांडूळ निघतील एवढी संख्या त्याच्यामध्ये प्रचंड आहे. तर मित्रांनो, ही कशी झाली तर ह्याचं व्यवस्थापन कसं, खताचं व्यवस्थापन कसं, पाण्याचं व्यवस्थापन कसं, हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बनवणार आहे. तर तात्पुरता आपण हा व्हिडिओ हे गांडूळं कशी निघत आहेत जमिनीमध्ये यासाठी आपण हा व्हिडिओ बनवला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आपल्या जमिनीमध्ये असलेली गांडुळांची संख्या. या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता आपण नांगरठी करतो. नांगरठी करताना माझं एक ध्येय असं असतं का आपण जेवढी नांगरामध्ये आणि ट्रॅक्टरमध्ये ताकद आहे तेवढं नांगर खाली घालायचा. लोकांचा समज असतो, कोण 6 इंच कोण 8 इंच अशा पद्धतीने वापरत असतं. माझं तसं नसतं. एकदा नांगरणी खोलवर केली का खालची असलेली कोरी माती वरची असलेली अतिरेक आपण वापर केलेले केमिकल खाली जाऊन खालची नवीन मातीवर येऊन पुढच्या पिकासाठी खूप छान याचा फायदा होतो. तर मित्रांनो, तुम्हाला गांडूळ दाखवतो. आता हे जे ढेकळ आहे ह्या प्रत्येक ढेकळामध्ये आपल्याला गांडूळ पाहायला भेटणार आहे. आता तुम्हाला दाखवून देतो मी. साधारणतः हा ढेकूळ जर बघितला आपण, आता हा ढेकळ आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला गांडूळ मी 100% दिसणार आहे. हे बघा, गांडूळ सुद्धा क्वालिटीचा आहे. तर मित्रांनो, असे गांडूळ आपल्याला प्रत्येक ढेकळामध्ये, आता ह्या ठिकाणी तुम्ही हा जरी ढेकूळ बघितला तरी ह्या ढेकळामध्ये गांडूळ असणाऱ्याची 100% गॅरंटी मी तुम्हाला देतोय. हे बघा,
दिसतंय ना, छोटंसे गांडूळ आहे. हे बघा इथे एक ढेकळ आहे. आपण जर या ठिकाणी केमिकलचा वापर जर आपण प्रमाणापेक्षा जास्त जर केला असता तर हा जीव हा वाचला नसता. या ठिकाणी तुम्ही गांडूळ पाहू शकता. हा पुढचा ढेकळा आहे. हे बघा, गांडुळांची संख्या आणि गांडुळांची क्वालिटी. तर मित्रांनो, आपण काय करणार आहे आता, ही जी मशागत करतो आहे तर ही मशागत करताना आपण नांगराच्या सहाय्याने या ठिकाणी नांगरणी करतो आहे. मित्रांनो, नांगरणी करत असतानाही या गांडुळांमधले बरेचसे गांडुळं या ठिकाणी मृत पावलेत. त्यांना विजा झाली, 2 तुकडे झाले त्यांचे असे जाणवलं. तर मग आता काय करतो आहे आपण, हे वावर एक 8 दिवस वाळून द्यायचं आहे. कल्टिवेटरच्या सहाय्याने त्याला फणून ढेकळाचे 2 ढोकळं 4 ढेकळं असं करून आल्लात फळी मारून घेणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपण वापर कशाचा करायचा टाळणार आहे, सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी आपण रोटावेटरचा वापर करणं टाळणार आहे. जर या ठिकाणी रोटावेटर जर मारलं तर सगळे गांडूळ 100% आपले संपणार आहे. आपण जे जीव लावलेला आहे त्या गांडुळांना, तर याचा काही कोणत्या प्रकारचा उपयोग होणार नाही. त्याच्यामुळं आपण वापशामध्ये नांगरणी सगळी मशागत जर वापशामध्ये केली तर कोणत्याही प्रकारचा ढेकळ राहणार नाही, आणि ढेकळ जर राहिला नाही तर रोटावेटर मारण्याचं कोणत्याही प्रकारचं काम येणार नाही. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे तुम्हाला कमेंटद्वारे सांगायचं आहे, आणि नक्कीच व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनलला फॉलो करायचं आहे. धन्यवाद.